सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। भारतीय जनता पक्षाने मला आमदार केले ते माझ्या वैयक्तिक कर्तृत्वामुळे नाही तर कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळेच। त्यामुळे हे पद माझे नसून प्रत्येक कार्यकर्त्याचे आहे। पक्ष, विचारधारा आणि संघटन हीच भाजपची खरी ताकद आहे। पदासाठी भांडू नका, प्रामाणिकपणे काम करा, पद तुमच्यापर्यंत स्वतः येईल, असे प्रतिपादन नवनिर्वाचित विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी केले। पक्षाने मला आमदार जो केलाय तो प्रामुख्याने कार्यकर्त्यांचा आमदार या माध्यमातून केलाय। त्यामुळे पहिला कार्यकर्त्यांचा आमदार की ज्यांच्यासाठी मी आमदार झालोय परिषदेला, कारण ही काही निवडणूक नाही, ही जनतेने निवडून दिलेला असा विषय नाही। हा कार्यकर्त्यांना म्हणजे पक्ष, त्या पक्षाने मला दिलेली ही एक जबाबदारी आहे। त्यामुळे ज्यांच्यासाठी जबाबदारी दिली त्यांचं पहिलं आभार मानतो की बाबांनो हे सगळं तुमच्यासाठी दिलेलं आहे। क्रमांक 1। क्रमांक 2, ज्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या नेत्यांनी, या राज्यातले आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे कोकणाचे नेते नारायणराव राणेजी, नितेशजी राणे, आशिषजी शिंदे, सगळ्यांचंच मला आनंद आहे की सगळ्यांनी एक मताने का होईना, कारण माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 100-150 लोकांची यादी अख्ख्या महाराष्ट्रात, ती कमी 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 करत ती शेवटी 30 वर आली। त्या 30 वरना ती 5 वर आली, त्या 5 मधला मी एक झालो। याचा अर्थ मी नेहमी सांगतो, मला मिळालेलं पद किंवा कुठल्याही कार्यकर्त्याला मिळालेलं पद तो फार लायक असतो म्हणून मिळत नाही, तर त्याच्याबरोबर इतर पण मंडळी असतात, त्यांना ते मिळत नाही, आपल्याला मिळतं। म्हणून आपल्याला मिळालेल्या पदाचा जास्त गावगावा करण्यापेक्षा बिचारा ज्यांना मिळालं नाही त्यांच्यासाठी मी नेहमी प्रार्थना करतो की त्यांना पण चांगली पदं मिळावीत। म्हणून महाराष्ट्रामध्ये असे अनेक लायक मंडळी होती, एक निमित्त मात्र म्हणून मी झालो। त्यामुळे मी सन्मानपूर्वक माझ्या पक्षाला सांगितलं की हा पद मला दिल्याबद्दल मी आभारी आहे। मी सहज बोलताना आमच्या शिवप्रकाशजींना संदेशजी मुद्दाम गमतीने सांगितलं की तुम्ही हे पद देऊन मला थोडं अडचणी आली। ते म्हणले अरे इतने लोगों में से आपको एमएलए किया, आप क्यों तकलीफ में आहे? ते म्हटलं सर पहिलं बरं होतं, ज्यांना ज्यांना पदं मिळायची नाही ते माझ्याकडे यायचे, ते म्हणायचे आम्हाला तिकीट मिळाली नाही, मला अमकत पद मिळालं नाही, मग ते नाराज व्हायचे। मग मी त्यांना बसायचो आणि त्यांना म्हणायचो, अगदी गोव्याच्या निवडणुकीपासून ते अगदी मुंबईच्या निवडणुकीपर्यंत त्यांना मी बाजूला बसवायचो। मी सांगायचो मी वयाच्या 10व्या वर्षापासून संघाचं काम करतो, मी अमकं केलं, मी तमकं केलं, मी कोण लढत नसताना तिकडून लढलो, आणि एवढं करून बघ पक्षाने मला 15 वर्षात काही दिलं नाही, कुंडली कवरदे म्हटलं, माझा शिरा काय पडली नाही, तुला काय देत? त्यामुळे तो बिचारा असा आनंदी व्हायचा की बघायचं की माझ्यापेक्षा हेच जास्त दुःखी आहेत। त्यामुळे त्याच्या दुःखापेक्षा माझं दुःख मोठं बघून त्याचं दुःख छोटं व्हायचं आणि तो आनंदी होऊन घरी जायचा। मी पक्षाला म्हटलं बाबा हे सुख माझं तुम्ही हिरावून घेतलं, आता मला सांगता येणार नाही। आता लोक म्हणतील साहेब तुमका 12 वर्षांतरी का व्हायना दिला नाही ना, आमका 15 वर्षां पण देत नाही। त्यामुळे मी पक्षाचा एका अर्थाने आभारी आहे, पण माझ्या कार्यकर्त्यांसाठी, कारण बाळानो पद ही शेवटी लिमिटेड असतात। पद किती असतात तर पद ही फार लिमिटेड, पण आपण ज्या ध्येयाने, मी भारतीय जनता पक्षाचं कौतुक करतो असं नाही, आपला पक्ष असा आहे, आपली धरोहर अशी आहे, अनेक मंडळी निरनिराळ्या मार्गातून आपल्या या पक्षात येत असतात। ती एका विचाराने जरी आपल्या पक्षामध्ये कुठल्या तरी मार्गाने आली की हळूहळू आपला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतो, त्यांच्या लक्षात येतं की ही मंडळी जरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन 3-3.5 हजार वर्षाच्या विचार परिवाराला किंवा त्या सनातनला कनेक्ट झालेले आहेत, यांचं राष्ट्र निर्मितीचं कार्य आहे, राष्ट्र संरक्षणाचं कार्य आहे, या मोठ्या कामामध्ये आपण त्या झालेले एक निमित्त कार्यकर्ते आहोत, असं हळूहळू कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की मग पक्षात आलेला माणूस तो काल येऊ दे, परवा येऊ दे, 13 येऊ दे की 50 वर्षावर येऊ दे, तो कधीही माझी कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा होत नाही। तो प्रमोद जठार सारखा इतर कार्यकर्त्यांचा कायम आजीवन आजी कार्यकर्ता राहतो, कायमचा कार्यकर्ता राहतो। माझी तुम्हाला पण विनंती आहे, तुम्हाला मंडळीला, की काल कोण आले पक्षात, परवा कोण आले, इट इज इमटेरियल। समुद्राला मिळणारं पाणी हे नदीतनं जातं, ओढ्यातनं जातं, नाल्यातनं जातं, विहिरीतनं जातं, पावसातनं जातं, पण समुद्र कधी कोणाला विचारतो का माझ्याकडे पाणी आलेलं, त्याचा रंग निराळा आहे, ते पाणी आमकं आहे?
समुद्र भारतीय जनता पक्ष एक समुद्रासारखे आहे. भारतीय जनता पक्ष कधीच कोणाला विचारत नाही की तुम्ही कुठल्या माध्यम जो जो आला तो रमला. भारतीय जनता पक्षाचं हे एक USP आहे, एक स्पेशालिटी आहे. त्यामुळे माझ्या भारतीय जनता पक्षाने मला आमदार करताना जे प्रमुख काम दिलंय आणि ज्याला मला जे प्रमुख पद दिलंय सिंधुदुर्गापासून पालघर पर्यंत, बाळानो त्या पदाचं नावच आहे समन्वयक. मला समन्वय साधायचा आहे भारतीय जनता पक्षामधल्या कार्यकर्त्यांचं आपापसातलं, भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्ता आणि सरकारमधलं, आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं आणि जनतेमधलं. हा समन्वय करण्याचं काम मला काही निधी वाटपाचं काम दिलेलं नाही. माझा निधी असला कोणाला हवा तरी देईन, पण ते माझं प्रमुख काम नाही. विकास करायचं काम नितेशजी राणे पालकमंत्र्यांचंच आहे, खासदारांचंच आहे, सरकारांचंच आहे. त्यामुळे माझं काम हे पूर्ण समन्वयाचं. आता आमदार झाल्यावर निधी येतो, तो निधी मिळेल त्याची काही चिंता करू नका. नाही तर म्हणजे आम्ही हिला होता निधी ह्याने काय ते आवश्यक गाव बोलले ह्या निराळा काय असतील. तर हा समन्वय करायचं काम. बाळानो जेव्हा सत्ता प्रचंड येते, आज 19 राज्यात आपले 70 वर्षानंतर पश्चिम बंगाल मधल्या सारख्या राज्यामध्ये सरकार एक वेळ 0 होतं 9 ला, आज आपण त्या ठिकाणी 207 210 पर्यंत गेलो. आज आपल्या तिथं 19 राज्यात सरकार, 20-22 कोटी आपले मतदार आणि आपले सभासद, एवढी थम्पिंग. जेव्हा श्रीमंती भरपूर येते, जेव्हा सत्ता भरपूर येते, जेव्हा सुख भरपूर येतं, जेव्हा समाधान भरपूर येतं, लक्षात ठेवा त्या मागून येणारं दुःख सुद्धा आहे, कठीण काळ सुद्धा आहे. नजर हटी दुर्घटना घटी. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्त्यांचं काम आता समन्वयाचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे, एवढी जी सत्ता आली आहे, एवढी हे सत्ता आलं, पक्ष मोठा झाला, पदं मिळाली, पंतप्रधान बसले, राष्ट्रपती बसले, मुख्यमंत्री बसले, पालकमंत्री बसले, खासदार बसले. खोट्या आम्हाला काही वर्षापूर्वी जर कोणी सांगितलं असतं राष्ट्रपतीपासून पार्लमेंट से लेके पंचायत तक आमच्या भारतीय जनता पक्षाचं काही सरकार येईल, तर आम्हाला झोपेत ना उठून जरी विचारलं तरी खरं वाटलं नसतं. स्वप्नात पण मला आम्हाला सतीश खरं वाटलं नसतं. आज ते सत्यात आलंय. हे गेल्या 100 वर्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी ते गाडवून घेतलं ना मी सारखं, त्याच्यावर उगवलेले 100 वर्षानं फळ आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण कुठल्या तरी छोट्या मोठ्या पदाच्या आणि कुठल्या तरी लालचीत नका अडकू. आपण फार मोठ्या विचारधारेची धरोहर आहात. आपल्याला पुढच्या पिढीमध्ये या सगळ्या गोष्टी संक्रमित करायच्या. आलेली सत्ता एक साधन आहे, साध्य नाही. पक्षाची ध्येय धोरणं आपण त्या प्रशिक्षण वर्गात ऐकलं असेल. आपला पक्ष इज डिफरंट, वी आर पार्टी विथ डिफरंट. आपल्याला मिळाली सत्ता साधने, याचा उपयोग तळागाळातल्या गरीब माणसासाठी करायचा. आपण निमित्त मात्र. लक्षात ठेवा, आपण 200 वर्ष नाही जगणार, आपण 1000 वर्ष नाही जगणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ त्यांनी फक्त 50 वर्षाचं आयुष्य भोगलं. 400 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की महाराष्ट्रात असा एक पोरगा नाही की जो हात उठवून की जय म्हणणार नाही. खरं आहे की खोटं आहे? आपलं आयुष्य कमी आहे. माणूस हा मरते आहे, तो मरणार आहे कधीतरी. अहो माणसातच माणूस मेल्यानंतर आपण बंगले बांधतो, घर बांधतो, अनेक गोष्टी करतो. सतीश भैया, माणूस मेल्यानंतर घरातली माणसं पण सांगतात, नाव पण घेत नाही. शिरा पडली म्हणतात बॉडी आधी का उचला आधी, नाव पण घेत नाही. कुंडली ते बॉडी या म्हणतात. ह्याच्यात नावावर बंगले बांधला नाही, ह्याच्यात नावावर गाडीवर घेतला नाही, ह्याच्यात नावावर सगळा केला नाही. जाताना पोरगो पण सांगता बॉडी लवकर बाहेर काढा, बॉडी लवकर बाहेर काढा. खरा की खोटा? काय आपला हे शेवटी बाळानं हे सगळं आपण इथेच ठेवून जाणार आहे. म्हणून त्या मर्त मानवाच्या त्या भूमिकेत न जाता आपली विचार धरोहर आहे. हजारो वर्ष आपल्याला काम करायचं आहे आणि ते करताना ते टिकवण्याची या पिढीची जबाबदारी तुमची आहे. या भावनेतनं भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष फार सुंदर आहे. तुम्हाला सगळी पदं मिळतील, सगळं काम करू शकता. अध्यक्षीय पद्धत आहे. मी अनेक ठिकाणी सांगतो, भारतीय जनता पक्षाची अध्यक्ष पद्धत फार ब्युटिफुल आहे. 3 वर्षाचा आमचा 7-12 अध्यक्ष असतो. जमलं तर एकदा आणखी रिन्युअल होतं. सतीश गोट्या एकदा रिन्युअल होतं. पहिला तो 7-12 असतो 3 वर्ष. जमलं तर आणखीन 3 वर्ष 7-12 राहतो. मग इतर हक्कात जातो, मग खुळ्यात जातो आणि मग सगळे मिळून त्या कधी खुळ्यात काढतात त्या पण संदेश करा की खोटा मागा आजूबाजू कोण हे बघ हे पण होतो भारताचे. असे अनेक लोक आहेत की त्यांना आज लोक खुळ्यात काढतात. त्यामुळे भारतीय जनता पक्ष फार ब्युटिफुल आहे, फार सुंदर आहे, फार रचना टिकाऊ आहे. इथे आलेल्या प्रत्येक माणसाने 100 वर्षापूर्वी ज्या परिवारात ज्या विचारात तुम्ही स्वयंसेवक बना, स्वतःचे राष्ट्र निर्मितीचं काम करा.
देशासाठी काम करा. राष्ट्र टिकलं तर माझी कणकवली टिकेल, राष्ट्र टिकलं तर माझं सिंधुदुर्ग टिकेल, राष्ट्र टिकलं तर माझी संस्कृती टिकेल. या भावनेतनं बाळानं काम करा. मग तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे असं अन्याय वाटणारच नाही. मला कधी कधी कौतुक वाटतं. लोक मला म्हणतात 12 वर्ष प्रमोद जठारवर अन्याय झाला. माझ्यावर घट्ट काय अन्याय झाला तो मलाच कळणार. माझ्यावर कसला अन्याय झाला? मी 10व्या वर्षापासून काम करतो बाळा. बरं, मी इकडे येऊन निवडणूक लिहून आमदार होईल, माझ्या 10 पिढ्या हार्ट अटॅक नाही गेल्या. आता ते जाऊच्या ऐवजी तुमका येले तर का मी काय करू? आता तुम्ही काय मला बाळाला कोणी मदत नाही केली, नाही मदत केली कोणी. मला संदेश बापरे बापरे याच्याकडे जाऊ तो असंच राहणार उभंच असेल. आता खाते की मग गिळतोय. खरं आहे की खोटं आहे? काय पुस्तक लिहू तुझ्याकडे येले तर तू काय काय प्रकारचे पाठलाग केलं ते सांगितले. आमचं वळून देतो बाळा. अरे बापरे, तुम्ही नाही सर राजन दिली ट्रेन मध्ये भेटलो तरी उलटो झोपायचो. सगळं तोंड करून एकडे तोंड गेले तो लोक गाडी का. अरे एकदा ते का खोकले येत होतो, विकशी बाटली तिथे ती पण घ्यायना म्हणते का जठरांचा वास येतो. मी जिंकलो बाळानो. हे बघा, निवडणुका जिंकायला ना 2-3 तुम्ही कितीही मेहनत करा, कधी कधी परिस्थिती तुमच्यावर असावी लागते, कधी कधी थोडं तुमचं लक पण असावं लागते, परिस्थिती निर्माण व्हावी लागते. मी माझ्या चांगुलपणामुळे मोठेपणा सांगत नाही, पण त्यावेळेला एक परिस्थिती निर्माण झाली बाळा. मी माझ्या अकलेने माझ्या शहाणपणाने नाही, एक परिस्थिती निर्माण झाली. तुम्ही स्थानिक उमेदवार दिला नाही. बघा किती किती गोष्टी होतात. राणे साहेब शिवसेनेतनं बाहेर पडले असते तर मला इकडे कोणी बोलवलंच नसतं. कुंडलिकवरती आवश्यक थेट कार्यक्रम झाला असतो. आता ते बघा कसं माणसासाठी एखाद्या माणसाच्या नशिबात असेल ना तर ते परमेश्वर कसं आणून देतो. म्हणून तुम्ही लोक पण नका पदासाठी भांडू. तुम्हाला जर पद द्यायचं परमेश्वराने ठरवलं तर त्या घरी आणून देईल. याचं उदाहरण जिवंत प्रमोद जठार आहे. एका मिल कामगाराचा पोरगा, अरे काही संबंध नाही बाळा तुमचा. बायको सांगत होती जाऊ नको, ते मारती राहणे तर पिढा आणखी घरात कशा झंगाट घेऊन येतं. अरे ही परिस्थिती होती. सतीश खरोखर हे पुस्तक लिहिलं होतं. हे माझ्याकडे आहेत काय काय लोक बसलेले, काय काय चांगले लोक होते. मी त्यांना गावात टाकून दिलेले माणसं मी घेतले. ते तुम्ही टाकून दिलं होतं त्यांना घेतलंय मी निवड. मला ना परिस्थिती मिळाली. आता आपण जनप्रतिनिधी राणे समोर या तुमच्या सगळ्या मंडळींना घेताना माझ्याबरोबर 4 इतर पार्टीतली लोक होती मला आलेली. ती मला म्हटले आम्ही पार्टी सोडून जाणार. कराय की नाही ताई? आणि गेली ती. ते म्हणले प्रमोद तू पण चल. म्हटलं मी नाही जाणार बाळा, हे माझं घर आहे, मी कशाला सोडू. आलेल्या पाहुण्यांचे मी स्वागत करेन. माझ्या संघाचे माझ्यावर संस्कार आहेत, असतील तसे घ्या आणि राष्ट्राला देशाला पार्टीला हवे तसे घडवा. कुंडलिकवरती अरे घडले की नाही एका बाजू घेऊ झाले की नाही मध्ये तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद जठार हे दोघांनी एका बाजू गेले असते काय सांगा. गेले असते आई रावण मै रावण एका बाजू गेले असते. गेले की नाही? अरे येणार सगळे येणार. राष्ट्राचा विचार केला की सगळे येणार. सगळं आंबा बाजूला सोडून देणार, सगळं होणार. पण आपण जेव्हा हे विचार सगळे ऐकतो कशासाठी करतो याचा कार्यकारण भाव हा जेव्हा लक्षात येतो आणि तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा शोध लागतो बाळाला. झाडावरनं पडलेलं सफरचंद न्यूटनला दिसतं आणि मग न्यूटनला कळतं अरे हे आपल्याकडे तर पडला असं आंबो तर खाऊन टाकला नसता मेल्याने. त्याने पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं अरे याच्यासाठी काहीतरी गुरुत्वाकर्षण. जेव्हा तुमच्या लक्षात येईल पार्टीचं स्पिरिट लक्षात, तेव्हा तुमच्या पण लक्षात येईल की ही पदं बिदं सगळी शुल्लक आहे, कधीतरी जाणार आहे. कालची पश्चिम बंगालची आपण निवडणूक लढवली बाळालो आणि बघा त्या मंचकावरती मोदी साहेबांचा सत्कार करण्यासाठी मोठा हार आणला. हार आणल्यानंतर मोदी साहेबांनी नितीन नवीन नावाच्या त्या नवीन अध्यक्षाला बोलवलं. छोटा आहे तो, त्याला बोलवलं. सांगितलं ही राष्ट्रीय आमची भाजप ही अध्यक्षीय पद्धतीची पार्टी आहे. हा सगळा सन्मान पंतप्रधानाचा नाही, तो या भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा आहे. अध्यक्षाला पण म्हणून बूथ अध्यक्षापासून राष्ट्रीय फार सुंदर आहे. बाळाचा अभ्यास करा, खूप मजा येईल. याच्यात खूप मोठं होता येतं. अशी सुंदर पार्टी आहे, छान पार्टी आहे. आपण हिमतीने काम करा, देशासाठी काम करा, राष्ट्रासाठी काम करा. उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. आणि आयुष्यभर जर खरोखर प्रमोद जठारला शुभेच्छा द्यायच्या असतील, सतीशराव तुम्ही सध्या सगळेच मी नाव या दोघांची घेते, राईट हँडले बसले म्हणून गाडी घालू नको. तुमच्या सगळ्यांनी एक मात्र प्रतिज्ञा करा की प्रमोद जठारला खरोखर शुभेच्छा द्यायच्या असतील तर आयुष्यात कधीही भारतीय जनता पक्षाचा माजी सभासद होतो असं म्हणण्याची वेळ येऊ नका. तर हयात भारतीय जनता पक्षात राहा, हाच मला तुमचा आशीर्वाद सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.